वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझं येईल प्रत्यंतर. चिरंजीव आमचे रागवलेत का? बाबा मी आधी आईला बोललो आहे की मला हे बाप्पाचे प्रिडिक्शन्स पॉवर याच्याशी काही संबंध नाही हो. आता मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही प्रभाकर रावळ म्हणून नका विचार करू. तुम्ही नंदिताचे वडील म्हणून एक विचार करा. हो ना, मग त्या परमारांचं स्थळ जास्त योग्य आहे. तिथे जास्त सुखी होईल आपली नंदिता. आता पाहिलंच ना, स्वतःच्या मुलाच्या जीवावर बेतल्यावर कसे सगळे उपाय करून पाहतायत ते. आणि मी म्हटलं की मला एक हक्काचा नातू हवाय, तर लगेच मी अंधश्रद्धा अघोरी अडाणी बाई ठरवून मोकळे. मामा, पेपर गच्चीत विसरला होता. चारू काही सांगायचं नाहीये? काय बोललो? जावई बापू घरी येऊन गेले आणि वैतागून निघून गेले. मामा, त्यात सांगण्यासारखं काही नाही. पण ते का वैतागून गेले हे सांगण्यासारखं नाहीये. हा, आता त्यावर चर्चा होऊ शकते. चारू चारू आपण तुझ्या नवऱ्याबद्दल बोलतोय. तो आपणहून तुला सोबत न्यायला आला होता. मला सोबत नेलं ना तरी तो माझ्या सोबत नाही राहू शकणार, कारण त्याची आई असं होऊच देणार नाही. मामा, तो नात्याने जरी माझा नवरा असला ना तरी मनातून आधी आईंचा मुलगा आहे. म्हणूनच मूल नसलं तरी चालेल हे माझं विधान त्याला धक्कादायक ठरलं. का? तो आता वैतागून जाण्याचं कारण काय? जाऊ दे ना मामा, कारण वेगवेगळी असली तरी तो मनाने स्थिर नाही हे मुख्य कारण आहे. त्याच्या आईला खुश करण्यासाठी मूल पाहिजे आणि ते माझ्यापासून हवंय ही त्याची इच्छा आहे. इच्छा आहे की हट्ट आहे? इच्छा आहे आणि हट्टही तो करतोय. म्हणूनच त्याच्या आईची महाराजांवर असलेली अंधश्रद्धा तो मान्य करतोय. आता परत महाराजांचा विषय निघाला होता? नाही, आता बाप्पाचा विषय निघाला होता. हा, म्हणजे मी जो मुद्दा लक्षात घेतला होता तो खरा निघाला. महाराजांवरची श्रद्धा मान्य नाही आणि बाप्पाच्या श्रद्धेवर तुमचा विश्वास कसा काय, हा वाद होणारच. वाद घातला नाही, थेट आरोप केला. म्हणून मी त्याला म्हणाले, घरी जाऊन आईच्या बोलण्याचा, त्यांच्या संतापाचा, त्यांच्या अतिरेकाचा, त्यांच्या मागण्यांचा विचार कर आणि मग बाप्पाशी आमचं असलेलं नातं त्याच्याशी तुलना कर. यात माझं काय चुकलं? त्या दिवशी याच मुद्द्यावरून वाद घालताना सुद्धा माझ्यावर का चिडली होती हे आत्ता लक्षात आलं माझ्या. बाप्पाशी असलेलं तिचं जिव्हाळ्याचं हक्काचं नातं मी लक्षातच घेतलं नाही. त्यांच्या श्रद्धेला नात्याचा आधार आहे, त्यांचं महत्व वेगळंच. मॅडम मोजकेच कपडे घ्या, बाकी जिथे राहते. तेवढं कळतं मला. सिंगापूरला लोक खरेदी करायला जातात, रिकामा बॅग्स घेऊन जातात आणि भरभरून आणतात. हो, पण आपण तिथेच राहणार आहोत. आता आहे ना बिपिनची लिस्ट बघ, मारुतीच्या शेपटीसारखी वाढत राहील. पण मी तुला आधीच सांगून ठेवते, तो जे काही मागेल, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण त्याच्यासमोर हजर करायचं. बिचारा आपण गेल्यावर किती एकटा पडेल ना. हे बघ,
आला तुझा बिचारा दिन. या. काय रे, काय झालं? मी तुम्हाला सॉरी बोलायला आलोय. सॉरी कशाबद्दल? अच्छा हा, काल तू माझ्या पर्समध्ये गाळणं आणि हिंगाची डबी ठेवलीस त्याच्याबद्दल का? नाही नाही, कार्पेट खाली नेलपेंट लपवून ठेवलंस त्याच्याबद्दल ना? अरे तुला सांगते, आईने बघितलं म्हणून, नाही तर आयुष्यभर शोधत राहिले असते. ठीक आहे यार, चालतंय, एवढं काय टेन्शन घेतोस? अरे तसं नाही रे. मग कसं? ऍक्च्युली ना मला तुम्हा दोघांसाठी आहे ना मस्त गिफ्ट घ्यायचं होतं, पण आपली आई आहे ना मला घराबाहेर सोडतच नाही. काहीच ऍटलीस्ट माझे फिलिंग्स तरी समजून घ्या. अरे माझे देवरजी, तुम्ही मोठे झालात बरं का, पण मोठ्याबरोबर जरा शहाणे झाला असतात ना तर खूप चांगलं झालं असतं. ए मिठू, मी सिरियस आहे. ओ मिस्टर सिरियस, हे बघ, आम्ही गेल्यानंतर तू इथे चांगला राहिलास आणि चांगला वागलास ना तरी आमच्यासाठी पुरेस आहे. तेच आमचं छानसं गिफ्ट. ओके? आणि टेन्शन घेऊ नकोस रे. हां म्हणजे तसं नंदिता आहेच म्हणा तुला टाइमपास. आणि हो हे बघ, तुला जर का आमची आठवण आली ना तर बिंदास फोन करायचा. अरे काही तासांच्या अंतरावर तरी आम्ही, कळलं ना? आणि म्हणतात ना, मनापासून मारलेली हाक मनापर्यंत पोचते. समजलं? अरे ए वेडा, हे बघ शांत, रडू नकोस. काळजी घे स्वतःची, आईबाबांची काळजी घे. त्यांना जास्त त्रास देऊ नको, समजलं ना? आणि अरे कधी आठवण आली की फोन करायचा. वेडोबा. मला बोलवलंस? तुला हाक कधी मारली होती आणि उगवलास कधी? काय सांगणार होते मी? अगं मगाशी तू बेल आणि फुलं आणायला सांगितलीस, मी केव्हाच आणली आहेत ती. हा हा आठवलं. हे बघ, बाप्पाचं आवरलं ना की मी आणि तो दोघे देवळात जाऊन येऊ. बाप्पाला विचारलंस? काय विचारायचं त्यात? तो मला काही नाही म्हणायचं नाही. आणि हो, नाही म्हणालाच तर तू चल माझ्या बरोबर. अरे म्हणजे मला एकटीला जायला काही हरकत नाही, पण आताशा ना पायऱ्या चढताना मध्येच पाय लटपटतात. मोजायला गेलं तर काय 36 पायऱ्या, पण जळल्या त्याही चढताना मला दम लागतो, पाय लटपटतात. उपास करायची सवय नसताना उपास केले की असंच होतं. आणि काय ग, कोणी सांगितलं होतं तुला एकभुक्त राहायला? बाप्पाला भाकीत केलं होतं ना त्या पोराचं. जीवाला घोर लागून राहिला होता. शेवटचे 4 दिवस फार कठीण होते म्हणाला, म्हणून धरला हो उपास. पण चला, सार्थकी लागली म्हणायचं. सार्थकी लागली असं कशावरनं म्हणतेस? अरे तूच म्हणाला होतास ना 6 महिन्याचा कालावधी आहे म्हणून. तो आज संपला आणि शेवटचे 4 दिवस भयंकर होते, तेही आज संपले. तुला तुला हजारदा सांगितलंय असं हसत जाऊ नको म्हणून. मला भीती वाटते रे. ताई तू शांत हो आणि शांतपणे बस. तुम्ही असे शांत राहून माझा जीव टांगणीला लावता ना, त्याचा खूप राग येतो मला. अगं बाप्पाची परिस्थिती काही वेगळी नाहीये. त्याचाही जीव टांगणीलाच लागलाय. त्याचाच कशाला, माझा सुद्धा. अरे देवा, काय काय चालवलंय काय तुम्ही लोकांनी? म्हणजे आणखी मुदत वाढवायचा विचार करताय तुम्ही? काही काय बडबडतेस आई? हा, मुदत वाढवणारे आणि कमी करणारे आम्ही कोण? ती नियती काय आम्हाला विचारून गोष्टी ठरवते? अरे पण तो वाईट योग टळला ना आता. असं मी उद्याचा सूर्योदय झाल्यानंतर म्हणेन. वाटल्यास तुझ्या बरोबर मंदिरात सुद्धा येईल. पण आज तू फक्त प्रार्थना कर. प्रार्थना कर की विपिन सुखरूप राहून दे, म्हणजे त्याने प्रारब्धाची लढाई जिंकली असं म्हणता येईल. म्हणजे आज आता बिपिनला काही होऊ शकतं? हो. नकळत तुझं येईल प्रत्यंतर.
ओ बाबा काय करताय तुम्ही? काही नाही रे, आई फुलवाती बनवते आणि मी त्या मोजतोय. आई खूपच सोपं काम दिलंय तू त्यांना. अरे पण तरी सुद्धा पहिल्यापासून तिसऱ्यांदा मोजतायत. दुसऱ्यांदा पहिल्यांदा 65 पर्यंत गेला होतात, मग 90 मोजल्यात. आई तुला एकूण किती फुलवाती हव्यात? काही नाही रे, मी आज रात्री 108 वातींनी देवाला ओवाळणार आहे. म्हणून मी यांना म्हटलं मला 111 चालतील पण 107 नाही चालणार. वाव, काय मस्त दिसलं नाही. 108 फुलवाती अशा पेटवल्यावर. पेटवल्या नाही म्हणायचं रे, फुलवाती तेववायच्या. हे घ्या बाबा, अरे वा, तिसरा चहा आहे हा तुमचा. एक वाढवून सांग हा. जाऊ दे, आता वाद नको. मागितल्यावर मिळालाय ना चहा. आई तू पण घे बघ. नाही ग बाई, सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस. मी आता काही ग्रहण करेन ते रात्री आरती झाल्यावर. अगं असं काय करतेस सुद्धा? बाप्पाने तुला 6 महिन्यांची मुदत दिली होती, ते 6 महिने हा हा म्हणता निघून गेले. तसंच बिपिनच्या बाबतीतही सांगितले होतं 4 दिवस सांभाळा म्हणून. ते 4 दिवसही सरले. मग आणखीशी धास्तावल्यासारखी का वागतेस? हे बघा बाबा, तुमचा ना त्या बाप्पाच्या विधानावरती विश्वास नाही आहे ना, म्हणून तुम्ही इतकं लाईटली घेताय. पण आहे ना, आमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. उगाच काहीतरी सनसनी क्रिएट करण्यासाठी ना बाप्पा असली विधानं करत नाही. त्याने सांगितलंय ना की बिपिनच्या जीवाला धोका आहे. बाप्पा म्हणाला की अजून रात्र संपायला वेळ आहे. अगं मुलींचे फोटो आणलेत अवीसाठी. 2 मुली आहेत ना, त्यांची अगोदर लग्न झालेत पण सध्या त्या मोकळ्याच आहेत. आणखीन एक मुलगी आहे रेश्मा पाटणकर, तिचं पहिलंच लग्न आहे. जर आपला अवी पसंत पडला ना तर लगेच हो म्हणतील लग्नाला. घटस्फोटीत मुलाचं लग्न जमवायचं म्हणजे काय साधी बाब आहे का? तो पसारा आतच ठेव सध्या. का? अगं आवी घरात आहे अजून, नसता वाद नकोय मला. हो देत वाद झाला तर आज तू त्याला नीट समजावच की लग्न किती जरुरीचं आहे ते. अगं एकुलता एक मुलगा आहे तुझा, वंशाचा दिवा नको का? वा वा वा, फारच छान. तुला सुद्धा पटलं ना ते? हो हो, पटलं तर एकदम पटलं. पण मावशी मला एक सांग बरं, काय? की मी जर का दुसरं लग्न केलं तर मला मूल होईल याची काय गॅरंटी आहे का? आणि तेही मुलगाच होईल याची काय गॅरंटी? अरे तू आधी लग्न तर कर. आमचे महाराज आहेत ना, ते सगळं बघून घेतील. अरे वा, आयुष्य माझं आणि जबाबदारी मात्र महाराजांवर टाकू मी तुझ्या. हा अवी, आता भलत्याच विषयावर वाद घालू नकोस रे. तुला कधीतरी निर्णय घ्यायलाच हवा की नाही, मग आता घेऊन टाक ना. हे बघ आई, पत्नी म्हणून चारू बद्दल माझी काहीही तक्रार नाही. अरे पण तिला या घरात नांदायचं नाहीये, तिच्या शब्दावरती पक्की आहे. मग तूच एवढी लाचारी का करतोयस? लाचार होण्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, मला कुठलाही असा निर्णय घ्यायचा नाहीये की ज्याच्यामुळे मला नंतर पश्चाताप होईल. अरे पण तू निर्णय घेऊ नकोसच ना. काही निर्णय घे, तुझी आई येते आणि तुझ्या बाबतीत ती योग्य तोच निर्णय घेईल. मावशी मला एक सांग की एक लग्न जमवलं तर तुला नक्की किती कमिशन मिळतं का? काय? अरे काय बोलतोयस काय तू? हे फुटकळ कमिशन मिळवण्यासाठी सगळं मी करते? अगं बघ ग ताई. अभि, तिच्या आधी माफी माग. तुला हे तिला बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. हा, अधिकार. अधिकार हा शब्द वापरलास ना ते बरं केलं. बघ आई, मी काय आता लहान मूल नाहीये की बोट धरलं आणि रस्त्याच्या कडेकडेने घेऊन गेलं. मी एक जबाबदार गृहस्थ आहे आणि मुलगा म्हणून कुठल्याही कर्तव्यात मी कसूर केलेली नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुमच्या मर्जी खातर तुमच्या मनासारखे निर्णय माझ्या बाबतीत तुम्ही घ्यायचे. हा, आणि हे बघ मावशी, मी तुला स्पष्ट सांगतो की पुन्हा इथं येऊन ही असली खलबत करू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाहीये, समजलं ना? नकळत तुझं येईल प्रत्यंतर. बिपिन, अरे बिपिन, अरे वा, अंघोळ झाली तुझी? मग काय, दुसरा काय टाइमपासच नाहीये. टाइमपास म्हणून तू अंघोळ करतोस? अगदी लहानपणापासून
आईला विचार. त्यात आईला काय विचारायचंय? विसरलास? शाळेत जायला मीच तर तुला तयार करायचे. ॲक्च्युली ते शाळेचे दिवसच बरे होते. त्यावेळी बापाला पण फारशी अक्कल नव्हती. शाळेत नुसतं पेंगत असायचा. आणि आता बघा, घरी बसून मला पेंगायची वेळ आणली आहे. बाप्पावर कशाला वैतागतोयस? त्याला कळतं आणि त्याला जाणवलंय म्हणून तर तो सांगतोय. अरे त्याला काळजी वाटते. आणि आता तू एक काम कर, मस्तपैकी झोप, संध्याकाळी उठ, मग वाटलं तर आपण सापशिडी खेळू. हो, संध्याकाळी पुन्हा टाइमपास आहेच की. काय? पुन्हा आंघोळ कर. आणि मी घरातल्यांना सगळ्यांना सांगून ठेवेन की आज बिपिनला कोणीही अडवायचं नाही. अगदी 2 तास शॉवर खाली बसलास ना तरीही चालेल. अगं मला कोण कशाला अडवतंय? आईनी तर देव सुद्धा पाण्यात बुडवून ठेवलेत कालपासून. पण आई संध्याकाळी त्यांना बाहेर काढणार आहे, देव्हारात ठेवणार आहे. आणि तुला माहिती आहे, आई 108 वातींचा दिवा लावणार आहे. हवं तर जाऊन बघ, आई वाती वळतच बसली आहे. नको. का? का नको? अगं जाऊ दे ग, सोड. पण का? अगं आई आई मला बघून रडायला लागते ग. तिचे डोळे भरून येतात. मग बाबा तिला ओरडतात. ते हे सगळं व्हायचे आईजी सोड ग, जाऊन दे. बिपिन तुला नाही कळायचं. अरे आईला नुसत्या कल्पनेनेही भीती वाटते. अगं असं काय होणार आहे मला? अरे काही व्हायला नको म्हणून तर घेतली जाणारी ही खबरदारी आहे. बरं ते जाऊ दे, विपुल कुठे गेलाय? तो आत्ताच गेला. माझ्यासोबत तोही कैदीत. त्याच्या आईचा फोन आला होता, म्हणत होता काहीतरी अर्जंट मॅटर आहे म्हणून. गेला तो. परत येणार आहे ना तो? ते मी नाही विचारलं त्याला. अरे मग फोन करून विचार, तेवढाच 10 मिनिटे तुझा टाइमपासही होईल. अगं मला इथे अख्खा दिवस घालवायचा आणि तू 10 मिनिट घेऊन बसली आहेस. मला ना एक मस्त आयडिया आली आहे. मी थोड्या वेळ झोपतो आणि जेवण वाढलं तर उठव मला, ठीक आहे? रामराया, आता फक्त काही तासांचा प्रश्न आहे. तेवढी पार पाड म्हणजे झालं. सुधा, कोणी आत्ता बघितलं ना तर त्यांना वाटेल तू पाण्यात खेळतेस म्हणून. तसंच समजा हवं तर. सुधा अगं तू समजून घे ना, मी काळजीने बोलतोय. हे बघ, बाप्पानी भाकीत केलं होतं ते खोटं ठरलं देवदयानी. झालं ना आता. आता काढ त्या देवांना पाण्यातून बाहेर काढ. मी काढणारच आहे. कुठे अजून पाणी घालतेस तू? तुम्ही असं माझ्यावर लक्ष ठेवून बसू नका हो. अगं लक्ष ठेवत नाहीये, काळजीने सांगतोय तुला मी. हे बघ, थट्टा करायचा विचारही माझ्या मनाला शिवलेला नाहीये. हे बघा, एवढी सफाई द्यायची गरज नाहीये. आज रात्री बिपिनची दृष्ट काढेन आणि मग त्याच्याच हाताने देव पुन्हा जागेवर ठेवेन. मग त्याची कल्पना त्याला देऊन ठेव. का? ऐनवेळी कळलं तर बिथरेल ना तो. मग बोलवा त्याला. तसंही आज डोळ्यासमोर राहिला ना तर बरंच आहे. मग तू बोलव की. तुम्हीच बोलवा म्हणजे येईल लगेच. असं म्हणतेस? असं करूया का, आपण पैज लावूया. आता पैज कसली? बघूया ना कोणाच्या बोलवण्याने येतो तो, तुझ्या की माझ्या? पैज तुम्हीच जिंकाल. अगं तू पैज जिंकलीस तरी मला आनंदच होईल की. हा? आणि काय असतं माहितीये ना, कधी कधी धाकापेक्षा माया माणसाला खेचून आणते. मारा. बिपिन, ए बिपिन, अरे ऐकलंस का? चारू मगाशी म्हणाली होती की तो झोपला होता. थांबा मी बघून येते. उठायचं नाही, जागेवरून हाक मारायची. आपलं काय ठरलंय? आता माझी टर्न. चिरंजीव, चिरंजीव.
चिरंजीव, अरे बिपिन न सांगता घराबाहेर गेला इतकंच ना, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? बरण्यासारखं नाही ग, पण तरी सुद्धा भीती वाटते. तू स्वतःला फक्त नंदूची आई समजतेस ना, जरा तिची काळजी घे. मला न विचारता पुन्हा ती या घराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घे.